नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. केवळ सहकारी बँका फोडून कोट्यावधी रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला पुणे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केलं. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे मध्यवर्ती बँकेजवळ सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक शिवजी देवकर आणि अशोक क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुरेश काशीनाथ उमप असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह प्रमोद अंबादास उमप आणि किशोर क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गॅस कटिंग यंत्र, त्यासाठी लागणारे 2 सिलेंडर, वेगवेगळ्या आकाराचे बर्नर, हॅक्सॉ ब्लेड, ड्रिल मशीन, कटावणी, कुऱ्हाड, पहारी आणि 1 कार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुरेश उमक हा इलेक्ट्रॉनिक पदविका प्राप्त सुशिक्षित चोरटा असून बँकांमधील सायरन यंत्रणा तो लिलया भेदत असे, असे पोलिसांनी सांगितले. या टोळीचा म्होरक्या सुरेश उमक हा अट्टल चोरटा असून मध्यवर्ती बँका आणि पतपेढ्या याच ठिकाणी चोरी करण्याची त्याची पद्धत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही त्याने कोट्यवधी रुपये बँकेतून चोरले असून प्राथमिक तपासात त्याच्यावर 11 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. परराज्यातही त्याने अनेक चोऱ्या केल्या असून सगळीकडे तो वॉन्टेड असल्याचे परदेशी यांनी सांगितले. बहुतांश शहरात स्वतःचे नाव बदलून रूप पालटून तो राहत असे. तेथील नागरिकांना शासनातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता, त्यामुळे त्याच्याबाबत कोणाला संशय येत नव्हता. लग्न करण्यासाठीही त्याने स्वतःचे नाव बदलले होते. इतकेच नव्हे तर मुलीच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोध असल्याने बनावट सासराही उभा करून स्वतःचे लग्न केल्याचे मगर यांनी सांगितले. औरंगाबाद येथे त्याच्या मालकीचे आलिशान रो हाऊस, अनेक 4 चाकी गाड्या, बँकात काही मुदत ठेवी असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही त्याच्यावर 1991 पासून गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी, बीड, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रायगड, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती बँका फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 6 जुलै 2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करावा. महसूल सहाय्यक पदनाम असे केले जावे. शिपायांच्या वारसांना नोकरी मिळावी. कोतवालांना 4थी श्रेणीचा दर्जा मिळावा. वाहन चालकांना विशेष भत्ता मिळावा. नायब तहसीलदाराचा ग्रेड पे वाढवून मिळावा. अस्थायी पदे स्थायी करावी. या आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे, पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस विनायक राऊत, दत्तात्रय काळे, रणजित कसोरिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील 200हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाबाबत माहिती देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले, महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न देता चुकीच्या आकडेवारीवर अमरावती विभागातील अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदाराचे पदोन्नतीचे प्रमाण 41 होते ते 21 केले. तसेच नागपूर विभागाचे 41 होते ते 31 केले आणि नाशिक विभागाचे प्रमाण 31 होते ते 21 केले. वास्तविक शासन निर्णय 1998 मध्ये पदांचा आकृतीबंध झाल्यानंतर या पदांचा आढावा घेण्याबाबत सूचित केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी दिला. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी 26 ते 30 जुलै काळ्या फिती लावून काम करणार आहेत. भोजन कालावधीतही ते निदर्शने करणार आहेत. 31 जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करून महसूल कर्मचारी 16 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. प्रत्येक वर्णावर कविता वेगळे काहीतरी सुचवत असते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापले यांनी व्यक्त केले.
भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात हेमंत जोगळेकर यांच्या तिसरा डोळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर द.बी. कुलकर्णी होते. हेमंत जोगळेकर, संजय जोशी, सुरेश टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर कोत्यापल्ले म्हणाले, कविता ही वरकरणी साधी वाटत असली तरी कोणतीही चांगली कविता ही सुबोध असत नाही. ज्याला आपण काव्य समजतो ती सहजपणे आकलन होत नाही. तिच्या प्रत्येक वळणावर ती काहीतरी सुचवत असते. कविता ही कधीही वाचून कळत नाही. ती एकाच वेळी अनेक वाचकाला विविध पातळ्यांवर घेऊन जाते. कविता ही गोष्ट एका चौकटीतून पाहण्याची गोष्ट नाही. तिच्या अनेक छटा असतात. गझलांमुळे कवितेचे मूळ रूप राहते की नाही याबद्दल मनात शंका आहे. काव्य आणि वाङ्मयीन संस्कृतीमधील ज्या भासणाऱ्या गोष्टी आहेत त्या कवितेतून यायला हव्यात. दुर्दैवाने वाङ्मयीन संस्कृतीवर मराठीत लिहिले जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जागतिकीकरणाच्या रेट्यात साहित्यातही द.बी.ंनी स्वतंत्र शैली जोपासली असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर के. शिरवाडकर यांनी व्यक्त केले. D.S. कुलकर्णी फाउंडेशन, अक्षरधारा बुक गॅलरी आणि पुणेकर रसिक मित्र परिवाराच्या वतीने ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त द.बी. अभिष्टचिंतन कार्यक्रमात डॉक्टर के. शिरवाडकर यांच्या हस्ते द.बी.ंना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बांधकाम व्यावसायिक D.S. कुलकर्णी, डॉक्टर निलिमा गुंडी, रसिका राठीवडेकर, विवेक सबनीस उपस्थित होते. डॉक्टर शिरवाडकर म्हणाले, डॉक्टर द.बी. कुलकर्णी हे श्रेष्ठ समीक्षक आहेत. प्राचीन, अर्वाचीन, कथा, कादंबरी या सर्वांचा धांदोळा त्यांच्या साहित्यात आढळतो. त्यांचा व्यासंग, मोठेपणा हा अव्वल आणि अस्सल आहे. डॉक्टर निलिमा गुंडी म्हणाल्या, द.बी. यांनी साहित्य कलाकृतीचे मूल्यमापन केले. रसिकांनाही त्याची अभिरुची जोपासण्यासाठी दिशा दाखवली. त्याची प्रत्येक समीक्षा ही वाचनीय आणि मनात ठसते. डॉक्टर द.बी. कुलकर्णी म्हणाले, मी 80व्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे वाटत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे तारुण्य मला परत मिळाले आहे. हे प्रेम, आदर आणि कौतुकाने मी धन्य झालो आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. वैचारिक भूमिकेअभावी वैयक्तिक वाद उठून येत आहेत असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भावी वैद्य यांनी व्यक्त केलं. दलित मित्र राणा चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण यांनी लिहिलेल्या पुस्तक परीक्षण आणि परामर्श यांच्या अक्षरवेध या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे, बुकगंगाचे विवेक चितळे, प्राध्यापक प्रकाश पवार, प्रतिष्ठानचे रमेश चव्हाण, सतीश कुलकर्णी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. राजकीय पक्षांना वैचारिक भूमिका राहिली नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे चेहरे एकसारखे वाटत आहेत. वैचारिक भूमिकेअभावी वैयक्तिक वाद उफाळून येत आहेत. सत्य शोधून निर्भीडपणे समाजापुढे मांडण्याचा महात्मा फुले यांचा वारसा राणा चव्हाण यांनी पुढे नेला. त्यांची उपेक्षा झाली याची खंत वाटते. त्यांची जीवन संपदा त्यांच्या जीवनकाळात प्रसिद्ध व्हायला हवी होती. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. वैयक्तिक विरोध नसावा अशी राणा चव्हाण यांची भूमिका होती असेही त्यांनी नमूद केले. महात्मा फुलेंच्या जीवनाचं केंद्र सत्य शोधणं, सत्य समाजापुढे मांडणं, निर्भीडपणे मांडणं हे होतं. आणि तोच वसा राणा चव्हाणांनी. जेव्हा रमेश चव्हाण माझ्याकडे आले आणि म्हणाले 25वं पुस्तक, म्हणलो अजून किती राहिले? ते म्हणले याच्यापेक्षा अजूनही जास्त पाहिजे, म्हणजे अजूनही 25पेक्षा अधिक पुस्तकं ही निर्माण होऊ शकते. राणा चव्हाणांची उपेक्षा झाली अशी खंत तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांची विचार संपदा त्यांच्या जीवनकालातच प्रसिद्ध होऊ शकली असती तरी उपेक्षा झाली नसती.
कारण हे विचारच इतके जबरदस्त आहेत की त्याची उपेक्षा कोणीही करू शकलं नसतं असं माझं मत आहे. दीक्षित म्हणाले, एका विशिष्ट विचारसरणीने भारलेल्या राणा चव्हाणांनी महाराष्ट्राबद्दल भरभरून लिहिले आहे. धर्मसुधारणांच्या महान परंपरेतील चव्हाण हे शेवटचे शिलेदार होते. चव्हाण यांनी विचारांच्या लढाईमध्ये वैचारिक योद्धा म्हणून काम केले. ते समाजनिष्ठ वास्तवलेखक होते असेही दीक्षित यांनी नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. राष्ट्रीय चर्मकार आयोग स्थापन करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुणे शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे, रवींद्र खैरे, जयदेव इसवे, प्रकाश खरतरे, सतीश बनसोडे, रोहिदास अहिरे, संतोष टोणपे, हर्षल पवार आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनाबाबत पोटे यांनी सांगितले की समाज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या मागास आहे. विशेषतः चर्मकार समाजाचा चर्मोद्योग हा परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय आहे. तरीही या व्यवसायाकडे स्वातंत्र्यापासून दुर्लक्ष झालेले आहे. समाजाच्या भावनांचा विचार करून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर स्वर्गीय बाबू जनजीवनराम यांच्या नावे चर्मकार आयोग स्थापन व्हायला हवा असेही ते म्हणाले. स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे दीपक श्रीराम वैद्य यांच्या मनमारवा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन समारंभास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, तर प्रमुख पाहुणे म्हणून मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते. प्रकाशन कोणाच्या हस्ते हे गुलदस्त्यातच ठेवण्यात आले होते. प्रकाशनाची वेळ आल्यावर ज्येष्ठ कवी, साहित्यिक कैलासवासी गंगाधर महांबरे यांच्या पत्नी अरुंधती महांबरे यांचे नाव घोषित करून महांबरे यांना सुखद धक्का देण्यात आला. प्रामुख्याने वेदनेतूनच कवितेची निर्मिती होते किंवा निर्मितीची सुरुवात होते असे मत डॉक्टर राजेंद्र झुंजारराव यांनी व्यक्त केले. तर आज प्रकाशनाच्या दिवशी पाऊस पडतो आहे. मला वाटतं एका संवेदनशील कवीला स्वर्गामधून आनंदाश्रू ढाळून आशीर्वाद मिळत आहे असे मत अनंत दीक्षित यांनी व्यक्त केले आणि कवीच्या अकाली प्रौढत्वावर नाराजीही व्यक्त केली. सुमारे 125 ते 150 माणसांनी भरलेल्या सभागृहात दीपक वैद्य यांच्या कविता वाचनाला उत्स्फूर्त आणि भरपूर दाद मिळाली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.